एवढ्या काळोखामध्ये ते पाक टाकतायत आणि हा पहिल्यांदा माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता की एवढ्या काळोखामध्ये एवढ्या खडकांमध्ये आणि एवढ्या लाटांमध्ये कोण पाक टाकताना बघतोय आणि मी स्वतःच्या डोळ्याने अनुभव घेतला। त्यामुळे माझ्यासाठी आहे ना एक बराच मोठा अनुभव आहे, कारण मी पहिल्यांदा बघतोय एवढ्या काळोखातून कोणतरी पाक टाकतंय एवढ्या खडकांवरून। परवाचा रिझल्ट आहे, लास्ट टाइम गेले होते ना तेव्हाचा। किती मासे आहेत? 7 मासे आहेत। तर 7 मासे लास्ट टाइम पकडले होते ते आता घेऊन चाललाय। नमस्कार, मी संकेत आगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चाललोय गरवायला, पुन्हा एकदा भंडारपुळ्याच्या बीचवरती। तर 4-5 जण आहोत आम्ही। लास्ट टाइम आपला रिपोर्ट चांगला होता, तुम्हाला दाखवलं मी। आता ते लास्ट टाइमचे एकाचे मासे होते, 6 मासे त्यांना एकाला भेटले। असे 3 जणांना त्यांनी वाटून घेतलेले होते, मी नव्हतो गेलो, त्यामुळे व्लॉग आपण बनवलो नाही। आणि आज आपण आलोय दिन्यादाच्या इथे, तर त्याचा सेटअप घेऊया आणि दिन्यादाला देखील घेऊया आणि जाऊया पुन्हा एकदा भंडारपुळ्याच्या बीचवरती गरवायला। तर आता वाजून गेलेत 7 आणि आता आम्ही पोहोचलोय आमच्या बीचवरती, भंडारपुळ्याच्या आमच्या स्पॉटवरती। समुद्र खवळलेला आहे कारण भरती आहे आणि पावसा आणि वाऱ्याचं पण हे दिसतंय। तर आम्ही 3 जण आलोय, आता 2 जणांचं कॅन्सल झालं, मी, दिन्यादा आणि दीपू। तर चला तर मग किती मासे भेटत आहेत आपल्याला ते बघूया। आणि इथून काहीसा असा सीन आहे, तुम्ही बघू शकता, पूर्ण समुद्र खवळलेला आहे। तर इकडे राहिला आपला भंडारपुळ्याचा बीच आणि इकडे आहे आपला गणपतीपुळ्याचा बीच। आपण मधोमध आहोत आणि वारा खूप आहे, तुम्ही बघू शकता। आपले 2 भाऊ पण आहेत इथे फिशिंग करायला आले। समुद्र मजबूतच खवळलेला आहे आणि त्यांनी एवढे 4 मासे पकडले आतापर्यंत। आय थिंक त्यांना अर्धा पाऊण तास झाला आहे आणि माझ्या ओढ चांगली आहे खवळलेला असल्यामुळे। तर चला तर आपण पण सुरुवात करूया। तर अजून एक इथे आपले दादा गरवत आहेत आणि त्यांनी पण इथे 4 करकरे पकडले। हे बघा, करकरे आणि कलापे आहेत, 2 कलापे 2 करकरे। चला तर मग आपण पण बघूया आपल्याला काय रिपोर्ट लागतोय। आपण आपल्या जागेवर जाऊया तिकडे। समुद्र बघू शकता तुम्ही। चला तर मग। तर आता आपला इथे सेटअप रेडी होतोय, दादा आणि दीपू गरवणार आहेत। तर आपल्याबरोबर आता बरेच जण आहेत, तिकडे 7-8 जण आहेत। तर चला तर मग आजचा रिपोर्ट काय आहे तो बघूया। रिपोर्ट चांगला आहे कारण बाकीच्यांनी बरेचसे चांगले मासे गरवलेत। आपल्याला काय मिळतंय काय पाहूया। तर आता आपण थोडं खातोय फ्राईड राईस, मी सगळ्यांना 3घांसाठी वेगवेगळा आहे खाऊया, कारण आता पूर्ण रात्र इथं गाजवायचे आहे। म्हणजे बरेचसे मासे पकडायचा प्लॅन आहे, किलोवर आपण माकडे आणलेत जेणेकरून लॉंग टाईमसाठी आपल्याला चालतील आणि ताजे आहेत। बघूया किती वाजता आहेत, 10-15, 10-12। तर तसे आपण फिशिंग करायचे आणि आता काळोख झाला आहे पूर्ण। आपले भाऊ इकडे खात आहेत, विनयदा इकडे। तर मग आता पुढे आपण स्टार्ट करूया। तर इथे आपले आता दादा आहेत जे पाक टाकतायत। तुम्हाला त्यांनी पाक टाकल्यानंतर आहे ना, आता रात्रीचा पूर्ण काळोख आहे, तुम्हाला दिसणार नाही। आणि कसं आहे, पाक टाकताना आहे ना त्यांना टॉर्चची गरज नसते, काळोख लागतो। आणि त्यांनी आता टाकतायत ते, त्यांनी पकडल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो काय मिळतंय का। हा व्हिडिओ करतोय। तर पाक टाकलाय त्यांनी, काळोखामध्ये आता काय दिसत नाही पण त्यांनी पाक टाकलाय। आणि लाटा मगाशी तुम्ही बघितल्या असेल केवढ्या मोठ्या होत्या, एवढ्या काळोखामध्ये त्यांनी एवढ्या लाटांमध्ये हे टाकलाय, पाक टाकलाय। हे बघा काका इथं आहे, त्यांनी इथं आता पाक टाकलाय। हे बघा पाक ओढतायत ते, आहे काय काय नाही इथं काय मिळालं नाही, पण तुम्ही इथे जागा बघू शकता ही। तर आता त्यांनी पकडलाय, एक मासा पकडलाय। हे बघा वरती, हे बघा काय आहे, कलापी। हा बघा काय आहे,
कुंभारू बोलतात त्यांना. आणि एवढ्या रात्री त्यांनी एक पकडलाय मासा. हे बघा, हे काका आहेत. जबरदस्त आहे हा मासा. चला चला तर बघ. तर तुम्ही बघितलं असाल एवढ्या काळोखामध्ये त्यांनी ते एकटे आहेत. एवढ्या काळोखामध्ये ते पाक टाकतायत. आणि हा पहिल्यांदा माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता की एवढ्या काळोखामध्ये, एवढ्या खडकांमध्ये आणि एवढ्या लाटांमध्ये कोण पाक टाकताना बघतोय. आणि मी स्वतःच्या डोळ्याने अनुभव घेतला. त्यामुळे माझ्यासाठी आहे ना एक बराच मोठा अनुभव आहे. कारण मी पहिल्यांदा बघतोय एवढ्या काळोखातून कोणतरी पाक टाकतंय एवढ्या खडकांवरून. तर काका इकडचेच आहेत, स्थायिक आहेत. आणि बरेच मासे पकडलेत त्यांनी. आता तुम्हाला मासे दाखवतो त्यांचे. हे बघा, हे 2 मासे आहेत मोठे मोठे. सेम आहेत ना? चालेल. हे काका आहेत आपले. एवढ्या रात्री एकटेच पकडता? काका हे स्थायिक आहेत. त्यांना इकडच्या जागांची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांना काही जास्त भीती वाटत नाही. भीती नाही ना वाटत? 2ला 3ला 4ला कधी येतो एवढ्या रात्री पाण्याच्या ह्याच्यावर. अरे बापरे. अजून पाणी 11 वाजेपर्यंत खाली आहे. आता इथून कुठे इकडे जाणार आहे की आता इथे पाठी? नाही एवढ्या. पंढरपुरात. हा तिकडचे ना तुम्ही? हो. ना भारी पकडता करू. मी इथे पुढे जायला घाबरतो. तुम्ही एवढ्या पुढे जाऊन पाक टाकताय म्हणजे विशेषच आहे. पाण्याच्या ह्याच्यावरती गेलं तर 11 वाजेपर्यंत पाणी खाली आहे. चांगलं चांगलं. आम्ही घेतले पुढचे तिथं बडेवाले. हा हे तरी 2 मासे मिळाले. 4ला येतो ना मी. हा आता कशी तिथे लाईट मारली ना मी, त्यामुळे तिथले गेले असतील. लाईटीचा इश्यू असतो ना. पाणी खाली पाहिजे. आता होईल ना भरते. ओटीत सुरू आहे ना पाण्याच्या वटेवरती. हा खालच्या पाणी सुकतो ना खाली. आता परत ताजचं पाणी होतं ना. हा आता सुकल जरा. कुठे पकडणारे पकडतात आड्यासाड्याच. डिपून पण परवा चांगली काढला म्हणजे 3-4 किलोची होती. हा होती भाव माझा. हा सेम 3-4 किलोची तांबूळ होती. आज वारा आहे. हा आज जाऊन वारा. मोठे मासे ते ह्याच्यावाले असतात ना काय साखरीवाले. विकता की विकता ना? आपल्याला काय बोलता एवढा पास दुसऱ्या गावाला माल झाला. धंदा पाहिजेच ना. आता नोकरी पण एकच नोकरी घेऊन चालला पाहिजे तर उपयोग चालूच प्रकार वाटते. हे विकता कुठे? कोणत्या पण विकत घेतात. पण घेतात. जास्त असं त्याला डायरेक्ट काट्यावर. हां ते मोठे पण काट्यावर. तर हे काका आहेत आपले. इकडचे स्थायिकच आहेत. कोणाला मासे हवे असतील ना तर त्यांचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला सांगतो ब्लॉगमधूनच. तुमचा नंबर सांगा ना. बघा ना तुम्हाला कोणाला पाहिजे असतील ना तर घेतील ना तुमच्याकडून. हां चालेल चालेल चालेल. तर काका इथलेच स्थायिक आहेत. ते विकतात इकडेच गावातच. गणपतीमुळे बाजूला आहे त्यामुळे हॉटेल्स. प्रतीक मित्र माझा. तुमचा मुलगा मित्र, खास मित्र. त्याला बोला संकेत आगरे होता. हां तर मित्राचेच पप्पा आहेत माझ्या. प्रतीकचे मित्र पप्पा आहे ते. तर ते पकडतात. तर इकडे बाजूलाच गणपतीपुळे आहे त्यामुळे गणपतीपुळ्याच्या हॉटेल्समध्ये किंवा इकडचे स्थायिक लोकच त्यांच्याकडून विकत घेतात ते मासे. तर ते इकडेच विकतात. तर ठीक आहे चला तर मग. तर तुम्ही बघितलं काल आम्ही गेलेलो रात्री. म्हणजे रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत होतो गरवत. पण आम्हाला एकही ओढ नव्हती. म्हणजे एकही मासा आम्ही पकडलेला नाही. त्यामुळे आम्ही फिशिंग थांबवली 1 वाजता आणि निघालो. तर एकही मासा मिळाला नाही. त्यामुळे मी आउट्रो पण शूट नाही केला आणि तसेच निघालो. तर चला तर मग आपण उद्या भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.